नगर शहरातील एका नामांकित हायस्कूलमध्ये शिक्षक भरती प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत चांगली चर्चा रंगली आहे। पाहुयात याबाबतचं सविस्तर वृत्त। शिक्षक भरतीत मोठा घोटाळा, बनावट कागदपत्रांचा पर्दाफाश। पैसा फेका आणि शिक्षक बना, अहिल्यानगरमध्ये शिक्षक भरतीचा काळा अध्याय। अहिल्यानगर शहरातील नामांकित शाळेत बोगस शिक्षक भरती, विद्यार्थ्यांचं भवितव्य वाऱ्यावर। शिक्षक भरतीत भस्मासुराचे अड्डे, बनावट दस्तऐवजांनी सुशिक्षणाची मोडतोड। शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराच्या विळख्यात, दोषींवर कधी कारवाई होणार? ज्ञानाच्या पवित्र मंदिरात अपवित्र सौदे। अहिल्यानगर शहरातून एक खळबळजनक प्रकरण समोर आलंय, ज्यात शाळेच्या शिक्षक भरती प्रक्रियेत बनावट जाहिरात, खोटे ठराव, बनावट वृत्तपत्राचा वापर आणि पैशांच्या अपहाराचा आरोप करण्यात आलाय। अंजुमन तरक्की उर्दू संस्थेअंतर्गत येणाऱ्या चांद सुलताना हायस्कूलमधील ही भरती प्रक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। 16 फेब्रुवारी 2023 रोजी संस्थेने हिंदी मराठी विषयासाठी एका उमेदवाराची नियुक्ती केली। मात्र 1 फेब्रुवारीला पुण्यनगरीमध्ये दिलेली जाहिरात बीपीएड पदासाठी होती। यावरूनच हे स्पष्ट होतं की भरती प्रक्रियेत मोठा घोळ आहे। अर्जदार शेख मेहबूब शमशुद्दीन यांच्या तक्रारीनुसार संस्थेचे तत्कालीन चेअरमन सय्यद अब्दुल मतीन आणि मुख्याध्यापक शेख मोहम्मद समी इमाम यांनी संगनमतानं बनावट कागदपत्र तयार करून शिक्षक भरती प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला। या प्रकरणात जिल्हा परिषदेमध्ये चौकशी दरम्यान मुख्याध्यापकांनी जाहिरात राज आनंद या वृत्तपत्रात देण्यात आल्याचं कबूल केलं। मात्र दुसऱ्या जाहिरातीत संस्थेच्या नावाचा वापर झाल्याचंही स्पष्ट झालंय। दोन्ही जाहिराती एकमेकांशी विसंगत असून त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेवर संशय निर्माण झालाय। माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहे। जर त्वरित चौकशी झाली नाही तर मला आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसावं लागेल, असं अर्जदार मेहबूब शमशुद्दीन शेख यांनी सांगितलंय। तर हा प्रकार केवळ अपारदर्शक भरती प्रक्रिया नव्हे तर एक प्रकारचा आर्थिक घोटाळा आणि संस्थेच्या विश्वासाचा अपहार असल्याचंही दिसून येत आहे। त्यामुळे संबंधितांवर फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणं, शासन निर्णयाचा भंग आणि पैशांचा अपहार अशा विविध कलमांनुसार एफआयआर नोंदविण्याची मागणी होती आहे। शिक्षक भरतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत जर अशी फसवणूक होत असेल तर शासनानं याची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू करणं अत्यावश्यक आहे। तर आपण या प्रकरणावर लक्ष ठेवून राहू। अधिक माहितीसाठी पाहत रहा न्यूज टुडे 24।